हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 8व्या अध्यायातील 161 नंबरच्या ओळीपर्यंत आणि 18वा आणि 19वा श्लोकाचं भाष्य माऊलींचं जे आहे त्याचा विचार करायला सुरुवात केलेली आहे आपण। आणि कालच्या चिंतनामध्ये विशेष करून थोडासा जे ब्रह्मदेवाचे आणि स्वर्गादिदी सगळे जे लोक आहेत त्या लोकांमधल्या देवांचं आयुष्य कसं असतं, तेही कसं नश्वर आहे, तेही आयुष्य संपणार आहे, त्यांचेही ध्येय नश्वर आहेत, त्यांनाही त्यांची पदं सोडावी लागणार आहेत, ही नश्वरता पटवून देण्यासाठी माऊलींनी ब्रह्मादी जे लोक आहेत, सत्यलोकादी लोक जे आहेत त्या लोकांचं वर्णन केलं, तिथल्या देवदेवतांचं वर्णन केलेलं आहे आणि त्यांचं आयुष्य किती असतं याचंही वर्णन करायला सुरुवात केलेली आहे। आपण फारसं त्याच्यावरती चिंतन करत नाही आहे, कारण थोडासा जो साधनेशी संबंधित नसलेला एक भाग त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो। साधनेशी संबंध कोणत्या बाबतीत आहे तर मृत्यूलोक जसा नश्वर आहे तसा स्वर्गलोकादी जे लोक आहेत, देवदेवतांचे लोक जे आहेत, म्हणजे देवदेवता सुद्धा ज्या आहेत त्या नश्वर आहेत, हे माऊलींना पटवून देण्यासाठी या ओव्यांचा विचार केलेला आहे। आणि 18वा आणि 19वा श्लोक जो 8व्या अध्यायातला आहे त्याच्यावर माऊलींनी हे भाष्य केलेलं आहे। अव्यक्ताद्वयवक्तयः सर्वा प्रभुवन्ते हरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्त संज्ञके भूतग्रामं स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशापात प्रभुवन्ते हरागमे। म्हणजे ब्रह्मदेवाची दिवस आणि ब्रह्मदेवाची रात्र जी आहे ती सृष्टीची उत्पत्ती आणि लय दर्शवणारी आहे। ती कित्येक कोटी वर्षाची जरी असली तरी त्याला आयुष्य आहे ही सांगायसाठी माऊली बोलतात, तये ब्रह्मभूनी दिवस पाहे ते वेळी गणना केही न समाये ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्त विश्व पुढती दिहाची चौपहारी फिटे आणि हा आकार समुद्र आटे पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे। समुद्राची उपमा दिलेली आहे आणि जशी भरती ओहोटी येते समुद्राला तशी भरती ओहोटी या एकूण सृष्टीला आणि विश्वाला येत असते। सृष्टीची भरती म्हणजे सृष्टीची निर्मिती आणि सृष्टीची ओहोटी म्हणजे सृष्टीचा नाश, म्हणजे सृष्टीरूपी समुद्राची ओहोटी, सृष्टीरूपी समुद्राची भरती अशा अर्थानं एक समुद्र या अर्थानं सृष्टीला संबोधून माऊलींनी त्याच्यावरती 161 नंबरच्या ओवीचा विचार केलेला आहे। आता पुढील ओवीमध्ये दृष्टांत देतात आणि दृष्टांत देऊन समजून सांगायला लागलेले आहेत। बघा, शारदीची ये प्रवेशी अभ्रे जिरती आकाशी, म्हणजे वर्षाकाळ संपला, पावसाळा संपल्यानंतर शरद ऋतूचा प्रवेश झाला। थंडीच्या कालावधीमध्ये शरद ऋतूच्या कालावधीमध्ये आलेले जे मेघ असतात ते आकाशात जिरून जातात। अभ्रे जिरती आकाशी, जिरती म्हणजे जिरून जातात, लय पावतात, अभ्रे म्हणजे मेघ ढग। मग ग्रीष्मांती जैशी, ग्रीष्म ऋतूच्या शेवटी, ग्रीष्म अंती म्हणजे उन्हाळ्याच्या शेवटी, ग्रीष्मांती जैशी निघती पुढती म्हणजे ग्रीष्म ऋतूच्या शेवटी पुन्हा ते आकाशातून बाहेर निघू लागतात। काय सुंदर दृष्टांत दिलाय बघा सृष्टीचं उत्पत्ती आणि नाशाचं वर्णन करण्यासाठी। जसं शरद ऋतूमध्ये
ढग जे आहेत ते हळूहळू पावसाळ्यात जे काळेकुट्ट ढग दिसायचे, ते काळेकुट्ट ढग म्हणजे जी भरती होती ती हळूहळू नाहीशी होते. आणि नाहीशी झाल्यानंतर पूर्णपणे नाहीशी होते. पण कधी ते परत निर्माण होतात ते जेव्हा ग्रीष्म ऋतू संपतो आणि उन्हाळा संपतो, पावसाळ्याची ज्यावेळी सुरुवात असते त्यावेळी ती बाहेर पडायला सुरुवात होतात. म्हणजे सृष्टीची निर्मिती आणि सृष्टीची रात्र आणि सृष्टीचा दिवस हे सांगण्यासाठी ब्रह्मदेवाची रात्र आणि ब्रह्मदेवाचा दिवस, त्यातच सृष्टीची रात्र आणि सृष्टीचा दिवस याचं वर्णन माऊलीने करण्यासाठी शारदीची प्रवेशी, शरद ऋतूचा प्रवेश झाल्यानंतर शारदीची प्रवेशी अब्रेजिरती आकाशी, मग ग्रीष्मांती जैशी निघती पुढे. शरदच्या सुरुवातीला जसे आकाशातील ढग लय पावतात आणि ग्रीष्म संपताना पुन्हा येतात, त्याप्रमाणे वर्णन करायला सुरुवात केलेली आहे की जसे ब्रह्मदेवाची रात्र असते, ब्रह्मदेवाची रात्र म्हणजे शरद ऋतूचा प्रवेश. आणि दुसऱ्या वेळी सांगतात परत ढग कधी निर्माण होतात, ग्रीष्म संपल्यानंतर. जे ब्रह्मदेवाची रात संपली याचा अर्थ ग्रीष्म ऋतू संपला. आणि पावसाळ्याची सुरुवात जी असते ती सृष्टीचा उदय असतो, सृष्टीचा दिवस सुरू होतो. का तर नवीन सृष्टीची निर्मिती व्हायला सुरुवात होते. ते सांगण्यासाठी शरद ऋतूचा एक दृष्टांत दिलेला आहे. तैशी, आता त्याचा दृष्टांताचा सिद्धांत बघा. तैशी ब्रह्मदिनाची या आधी हे भूतसृष्टीची मांदी मिळे जवळ सहस्त्रावधी निमित्त पुरे. त्याप्रमाणे 4 युगे 1000 संख्येपर्यंत गेल्यानंतर, अगोदर आपण बघितलेलं आहे, 4 युगांचं 1000 वेळा 4 युग झाल्यानंतर निमित्त पूर्ण होतं. तेव्हा ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या सुरुवातीला या भूतमात्राची उत्पत्ती होऊन सगळे समुदाय एकत्र येतात. मिळे जव सहस्त्रावधी निमित्त पुरे, फक्त निमित्त होतं, कारण दिवस उजाडणारच असतो. आणि दिवस उजाडला त्या ब्रह्मदेवाचा पंचमहाभूताचा समुदाय निर्माण व्हायला सुरुवात होतो. आणि ही 4 युगाची एक चौकडी अशा 1000 चौकड्या संपल्या की एक निमित्त होतं की सगळं संपलं. आणि त्याचा दिवस ब्रह्मदेवाचा सुरू होतो. ब्रह्मदेवाचा दिवस या शब्दाचा अर्थ सृष्टीची नवनिर्मिती होते. म्हणजे जे आहे मटेरियल त्यातूनच, बीजातूनच परत दुसरं झाड निर्माण होतं. पण झाड मोडतं आणि बीज अव्यक्त रूपामध्ये, पुढे आपण बघणार आहोत ते अव्यक्त रूपामध्ये, बीजाचं अव्यक्त रूप आहे. जसं झाडाचं व्यक्त रूप आहे तसं बीज अव्यक्त रूपामध्ये असतं. असं रात्रीच्या काळामध्ये सगळी सृष्टी अव्यक्तामध्ये लीन होते. आणि जेव्हा दिवस सुरू होतो ब्रह्मदेवाचा, त्यावेळी ती व्यक्त रूपानं आपल्याला जाणीवेला प्राप्त होते, आपल्याला कळायला लागते, म्हणजे दृष्टीगोचर होते. आपल्याला कळायला लागते म्हणजे जीवाची निर्मिती होते. काय असेल ती, काय निर्मिती होत असेल ती, समुद्र, नद्या, नाले, पर्वत ह्या सगळ्यांची निर्मिती व्हायला सुरुवात होते. आणि त्यासाठी ते म्हणतात की ब्रह्मदिनाची या आधी ही भूतसृष्टीची मांदी. ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या सुरुवातीला या भूतसृष्टीची मांदी म्हणजे मांदियाळी. मांदियाळी म्हणजे समुदाय, एक समुदाय तयार होतो भूतमात्रांचा. म्हणजे पंचमहाभूत, पंच तन्मात्रा या सगळ्यांची निर्मिती व्हायला चालू होते. त्यासाठी माऊली बोलतात 164 नंबरची ओळी, पाठी रात्रीचा अवसर होय आणि विश्व अव्यक्ती लया जाये, तोही युगसहस्त्र मोठं का पाहे आणि तैसाची रचे. आता परत उलटे, रात्रीचा समय होतो आणि विश्व जे आहे ते अव्यक्तामध्ये लयाला जातं. तेव्हा तो रात्रीचा समय देखील युगांच्या चौकड्या 1000 वेळा जाईपर्यंतच असतो. युग सहस्त्र मोठं का पाहे आणि तैसाची रचे. परत जसं 4 युगा 1000 वेळा गेली की जशी सृष्टीची निर्मिती होते, तशी 4 युग 1000 वेळा गेली की परत रात्र होते. आणि मग पुन्हा थोडीशी पाठ झाली की पूर्वीप्रमाणे भूतांची रचना होते. परत दिवस सुरू झाला की परत रचना. विश्व अव्यक्ती लया जाय, तोही युग सहस्त्र मोठा का पाहे आणि तैशीची रचे. तैशीची रचे म्हणजे पुन्हा आणि सृष्टीला सुरुवात होते. दिवसाची सुरुवात झाली की सृष्टीची निर्मिती, रात्र झाली की अव्यक्तात सगळी सृष्टी निघून जाते. पुन्हा अव्यक्तातलं व्यक्त व्हायला पहाट झाली की व्यक्त होते. हे सांगावया काय उपपत्ती, जे जगाचा प्रलयानी संभूती, ये ब्रह्मभुवनीची आहुती अहोरात्रा माझी. त्या 165 नंबरच्या ओळीमध्ये काय म्हणतात बघा. कारण अगोदर 164 मध्ये सांगितलं
की रात्रीची वेळ सुरू, त्यामुळे साकार झालेलं विश्व जे आहे ते अव्यक्तात प्रकृतीत लीन होतं. आणि रात्रीचा कालावधी सुद्धा या 4 युगांची जी चौकडी आहे त्याप्रमाणे रात्र संपली की परत विश्वरचनेला सुरुवात होतं. पण माऊली काय म्हणतात, हे सांगावं या काय उपपत्ती, जे जगाचा प्रलय आणि संभूती. हे सांगायचे कारण एवढंच आहे की जगाची उत्पत्ती आणि जगाचा नाश, म्हणजे काय म्हणतात की जगाचा प्रलय म्हणजे नाश आणि संभूती, संभूती म्हणजे घडण, निर्माण होणे. ही ज्या दोन्ही गोष्टी आहेत, जगाची उत्पत्ती आणि नाश, हे ब्रह्मलोकातील 1 दिवस व 1 रात्र या कालावधीत होत असतं. बघा, किती कोट्यावधी वर्षाचा कालावधी ब्रह्मदेवाच्या दिवसासाठी आणि कोट्यावधी वर्षाचा कालावधी ब्रह्मदेवाच्या रात्रीसाठी लागतो. त्या मानानं आमचे आयुष्य किती आहेत याचा विचार आपण करायला हरकत नाही. हे सांगावं या काय उपपत्ती, जे जगाचा प्रलयो आणि संभूती, ये ब्रह्मभुवनीची या होती. ब्रह्मभुवन म्हणजे ब्रह्मलोक. अहोरात्रा माझी कैसे थोरियेचे मान पाहे पा, तो सृष्टी बीजाचा साठो पा, परी पुनरावृत्तीची मापा शेग झाला. त्याला सुद्धा पुनरावृत्ती आहे सांगायसाठी माऊलीने 166 नंबरच्या ओळीमध्ये म्हणतात, ब्रह्मलोकाचं श्रेष्ठत्व नाकारता येत नाही बरं का. कैसे थोरियेचे मान पाहे पा, त्याचा थोरवी जी आहे ती तुझी नाकारता येत नाही. कारण तो कसा आहे तर उत्पत्तीचे बीज आहे, या सृष्टीच्या उत्पत्तीचं बीज आहे ते त्याच्यामध्ये साठलेलं आहे. ब्रह्मदेवामध्ये ते उत्पत्तीचं बीज परमात्म्यानं पेरून ठेवलेलं आहे आणि त्याला तो अधिकार दिलेला आहे की तुझ्या दिवसाची सुरुवात करताना सृष्टीची सुरुवात होणार. म्हणून उत्पत्तीच्या बीजाची साठवण तिथंच आहे. परंतु परी पुनरावृत्तीची मापा शेग झाला, परंतु पुनर्जन्माचा विचार ते माप शिगेला भरलं की ब्रह्मदेवाचाही नाश होतो. शिग झाला म्हणजे माप भरलं माप की त्या ब्रह्मदेवाचा सुद्धा नाश आहे. त्यासाठी वर्णन करताना म्हणतात त्याचं मोठेपण खूप आहे, कारण त्याच्याच ठिकाणी बीजाचा सगळा कोठारा आहे. सगळा जो खजिना आहे तो सगळ्या सृष्टीचं बीज त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळं तो जेव्हा लीन होतो तेव्हा रात्र होते, तो जेव्हा जागा होतो तेव्हा सृष्टीचा दिवस सुरू होतो. एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, तिये गावींचा गा पसारा, तो हा दिनोदयी एकसरा मांडू तू असे. आणि पुढे दोन्ही वेळा एकत्र आपण करूया. एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, तिये गावीचा का पसारा, तो हा दिनोदयी एकसारा मांडू तसे, पाठी रात्रीचा समय पावे आणि अपयशाची साठवे, म्हणिपे जेथीच तेथ स्वावे साम्यासे. म्हणजे अर्जुना काय वर्णन करायला चालू आहे, स्वर्ग मृत्यू पाताळ, एरवी त्रैलोक्य धनुर्धरा, तिये गावीचा गा पसारा, ह्या तिन्ही लोकातील गावांचा मांडणीची जी केलेली असते त्याचा देखावा ब्रह्मलोकाचा दिवस उजाडता सुरू होतो. तो हा दिनोदयी एकसरा मांडतू असे. हा सगळा 3 लोकातला पसारा जो आहे तो ब्रह्मदेवाच्या दिवस जेव्हा सुरू होतो, ब्रह्मलोक दिवसा उजाडतो तेव्हा सगळ्या सृष्टीची 3 लोकातली मांडणी होते. आणि पुढे पाठी रात्रीचा समय पावे आणि अपयशाची साठवे, म्हणिये जेथीचं तेथे स्वभावी साम्याशी ये. आणि रात्रीची वेळ सुरू झाली तेव्हा तो सगळा जो पसारा त्रैलोक्याचा मांडलेला असतो तो आवरला जातो. म्हणजे जिथं निर्माण होतो तिथंच तो लीन होतो. ज्या ब्रह्मदेवाच्या ठिकाणी तो सुरुवात होते तिथंच तो लीन होतो. म्हणजे अव्यक्ताच्या साम्य दशाला येतो, म्हणजे मूळ दशेला येतो. मूळ दशा कोणती आहे तर काहीच न होणे ही मूळ दशा आहे. आणि काहीच न होण्याची दशा जी आहे किंवा जी अवस्था आहे ती रात्रीची आहे. म्हणून रात्रीच्या समयाला साम्य दशा शब्द वापरलेला आहे माऊलीने. म्हणिये जेथीचा तेथे स्वभावी साम्याशी, जेथीचा तेथे जिथून निर्माण झालं होतं तिथंच ते लीन होतं. अज्ञान असंच आहे. अज्ञान हीच रात्र आहे आणि ज्ञान हीच पहाट आहे. यातनं मुख्य गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. अज्ञानामध्ये असं पडून असतं सगळं, अंधकार असतो सगळा. पण ज्ञानामध्ये
या सगळ्याची आत्मज्ञानाची पहाट होते आणि मग दिवस उजाडला होतो. हे सांगण्यासाठी या ओव्यांचा वापर केला आहे. रात्रीचा समय झाला अपयशाची साठवे. रात्रीच्या वेळी सुरू झाले की त्रैलोक्याचा सगळा पसारा आवरला जातो. आपण घरामध्ये संध्याकाळी झोपताना सगळ्या गोष्टी गुंडळून सगळ्या ठेवतोय की नाही? ठेवतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाली की एक 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 भांड, एक 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 वस्तू, एक 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 कपडा आपण बाहेर काढायला चालू करतो. आणि रात्रीच्या वेळी झोपताना सगळं एक 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 कपाटामध्ये ठेवत असतो. असाच हा सृष्टीचा पसारा आहे. 3 लोकांमध्ये सृष्टीचा जो पसारा आहे तो दिवस उजाडला की सृष्टी सुरू होते. 3 लोकात सगळीकडे सृष्टी सुरू होते, म्हणजे तिचं कार्यान्वित होते. आणि जेव्हा रात्रीचा वेळ होते तेव्हा ती साम्य दशाला, साम्य म्हणजे काहीच न हालचाल अशा दिशेला एकदम त्यामध्येच लीन होते. जिथं निर्माण झाले तिथंच. आणि म्हणे जेतीचा तेत स्वभावे साम्याशी एक. म्हणजे पुन्हा जो आहे रात्रीचा समय प्राप्त झाला तो आपोआपच सर्व पसारा ब्रह्मदेवाने जणू आज्ञा केल्याप्रमाणे गुपचूप जिथल्या तिथे साठविला जातो. जणू काय ब्रह्मदेवानं का ऑर्डर केलेली आहे. सगळा पसारा आत गुडूप होतो आणि स्थूल सूक्ष्म नाम रूप जाती संबंध क्रिया हे वैषम्य नष्ट होतं. हे छोटा आहे, हे मोठा आहे, त्यात काही विकार आहे, नाम आहे, जाती आहे, क्रिया आहे, हे सगळं संपून जातं. संपून हे नाम जाती क्रिया हे वैषम्य आहे, म्हणजे विषमता आहे. आणि जेव्हा हे नाम जाती क्रिया आणि स्थूल सूक्ष्म हे संपून जातं ना तेव्हा साम्य म्हणजे समत्वाला येतं. ते तिच्यात हालचाल काय नसते, कुठलेही विकार नसतात, त्याला साम्य दशा म्हणतात. आणि वैषम्य म्हणजे काय? नाम रूप जाती स्थूल सूक्ष्म हे सगळे भेद जे आहेत हे वैषम्यातून निर्माण होतात. वैषम्य संपलं, रात्रीची वेळ सुरू झाली की साम्याला जणू काय ब्रह्मदेवानं ऑर्डर केली की सगळ्यांनी आता गप्प गुपचूप बसायचं. सगळी गुपचूप बसतात. जशी मुलं दंगा करायला लागली आणि कोणीतरी ओरडलं की मुलं रात्रीच्या वेळी अगदी अंगावर घेऊन गपचूप झोपतात. तसा प्रकार हा सृष्टीचा आहे. सृष्टी एकदम शांत होते रात्रीच्या समयाला. परत आहे तसा दिवस सुरू झाला की सुरू होतं, अशा अर्थाचा विचार सांगितलेला आहे. त्यासाठी एक दृष्टांत दिलाय बघा, आणि दृष्टांत फार छान दिलाय. जैसे वृक्षपण बीजाशी आले, म्हणजे वृक्षातील जे काय पदार्थ सगळे आहेत ते ती नष्ट होऊन तो वृक्ष एका बीजात समाविष्ट झालेला असतो. जैसे वृक्षपण बीजाशी आले, वृक्षाच्या फांद्या, मूळ, त्याच्या बुंधा, लहान लहान पाने, फळे हे सगळं विविधता नष्ट होते. आणि विविधता नष्ट झाली की एका बी मध्ये सगळा वृक्ष सामावला जातो. जसा ब्रह्मदेव जण ऑर्डर केल्याप्रमाणे 3 लोकांचा पसारा जसा गुपचूप एखाद्या गुहेमध्ये गेल्यासारखा शांत साम्य दशेला जातो, तसा जैसे वृक्षपण बीजाशे आले. या एका शब्दामध्ये केवढी खोच आहे बघा. जैसे वृक्षपण जे आहे, वृक्षपण म्हणजे त्रैलोकाचा पसारा, बीजाशे आले म्हणजे साम्याशे आले. त्यातलं वैषम्य संपलं. आणि वैषम्य कशामुळे होतं? फांद्या आहेत, मूळ आहे, पानं आहेत, फळे आहेत, हे वेगवेगळे प्रकार झाडाचे आहेत. या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम एक बी करतं. आणि सगळ्या वृक्षाच्या फांद्या एकत्र गोळा होतात, तो पसारा आवरला जातो आणि एका बीजामध्ये समाविष्ट होतो. तसं ब्रह्मदेवाच्या जसं जणू काय आदेश दिल्याप्रमाणे सगळी सृष्टी साम्य अवस्थेला प्राप्त होते. तैसे वृक्षपण बीजाशी आले की मेघ हे गगन झाले. म्हणजे आकाशामध्ये जे ढग असतात ते ढगामुळे वेगवेगळे आकाशी वाटायला लागतात. हे आकाश इकडलं काळं आकाश, हे जरासं पांढरं आकाश, हे जरा तेजस्वी आकाश, असं जे जे वेगवेगळ्या प्रकारचं वैषम्य असतं ना, ते ढग निघून गेलं की एक फक्त आकाश शिल्लक राहतं. की मेघ हे गगन झाले तैसे अनेकत्व जेत सामावले ते साम्य म्हणे. साम्याची व्याख्या करण्यासाठी माऊलींनी उभी दिलेली आहे. साम्य म्हणजे काय? जसं सगळ्या वृक्षांच्या डाळ्या हे एकत्र येतात आणि एका बीजामध्ये समाविष्ट होतात. सगळे ढग हळूहळू नष्ट होतात, म्हणजे त्याच्यातली विविधता जी आहे आकाशरूप झालेली असतात, त्यातली विविधता जाते आणि आकाशातच लीन होतात.
तसा सृष्टीचा पसारा कुठं जातो, तर जिथून निर्माण झालेला होता तिथंच तो गुप्त होतो. काय म्हटलेलं आहे, एरवी रात्रीचा समय होईल अपयसाची साठवे आणि म्हणिपे जेथीचे ते स्वभावे साम्याशी, तिथल्या तिथंच जातं. तसं मेघ हे निर्माण झालेले आहेत ढगाच्या आकाशाच्या याच्यावरतीच निर्माण होतात. पण जेव्हा थोडंसं वारं येतं, वारं झालं की गेलं की ते ढग निघून जातात. कुठं जातात, तर त्या आकाशाशी एकरूप होतात अशी भाषा वापरावी लागते. आणि त्या अशा आकाशाशी एकरूप होतात जसे किंवा सगळ्या पानं फुलं ही झाडाचे सगळे वेगवेगळे ज्या अवयव आहेत ते एका बीजामध्ये समष्ट झाले की ते जसे एकत्र होतात त्याला साम्य दशा म्हटलेला आहे. त्यामुळे ढग आणि बीज, ढग आणि झाडांच्या फांद्या, मुळं, फांद्या, फळे, पानं ही आणि ढग तसं ते कुठं जातात, आकाशाशी एकरूप होतात. ढग आकाशाशी एकरूप होतात आणि फळे, फांद्या, फुले ही त्या बीजाशी एकरूप होतात. म्हणजे जिथून ती निर्माण होतात त्यातच ते गडप होतात. हे त्याला साम्य दशा म्हणिपे. त्याए साम्य म्हणिपे अनेकत्व जे ते सामावले, म्हणजे जे अनेकपणा जो आहे तो अनेकत्व एकात सामावले जाते त्याला साम्य म्हणतात. 169 नंबरच्या उभीपर्यंत माऊलींनी या 2 श्लोकावरचा विचार सांगितलेला आहे. कसा सांगितला बघा थोडक्यात. तर ब्रह्मदेवाची रात्र आणि ब्रह्मदेवाचा दिवस हे पटवून देण्यासाठी सृष्टीचा म्हणजे विश्वाचा उदय जसा होतो आणि विश्वाची रात्र म्हणजे त्याचा नाश होतो. विश्वाला, सृष्टीला उदय आहे आणि त्याचा अस्त आहे. तसा ब्रह्मदेवाला सुद्धा त्याची निर्मिती आहे, जन्म आहे आणि त्याचा मृत्यू पण आहे. काही कोट्यावधी वर्ष जावी लागतील पण गेली तरी प्रत्येकाला जसं आयुष्य असतं. आता काही पर्वत आहेत बघा, डोंगर आहेत, हजारो वर्षापासूनचे तसेच आहेत ते, त्यांचं आयुष्य केवढं आहे बघा. काही झाडं सुद्धा आपण बघतो, कोणीतरी विचारलं ना हे झाड कुठले, अहो आमच्या लहानपणी सुद्धा होतं हे. आणि ते सांगताना म्हणतात आमच्या आजोबा पण म्हणत होते, आमच्या लहानपणापासून मी ते बघतोय. म्हणजे आजोबा पण लहानपणापासून बघत होते, मी हे लहानपणापासून बघतो. झाडाचं आयुष्य किती आहे बघा. पण दुसरे एकादशी रोपटी असतात बघा, जन्माला येतात नष्ट होतात, जन्माला येतात नष्ट होतात, त्यांचं आयुष्य कमी आहे. परंतु सृष्टीतल्या प्रत्येक निर्मितीला नाश आहे. जे उपज ते नाशिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊलींची उभी आपण अभ्यासलेली आहे. उपजे ते नाशे हा सृष्टीतला सिद्धांत आहे. आणि उपजे शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मदेवाचा दिवस, नाशे शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मदेवाची रात्र. नाश पावतं म्हणजे जाते काय कुठं, माऊलीन त्यासाठी साम्य शब्दाचा वापर केलेला आहे. ते जात नाही कुठं, तिथंच गुडूप होतं. जे दिसत असतं काही काळ, ते काही काळ दिसणं म्हणजे दोरीवरती सर्पाचा भास. जसा भास आहे तसा सृष्टीचा कल्पनेनं तयार केलेला हा भास आहे. आता ही का सृष्टी निर्माण करतो तो, मग कशाबद्दल करतो, भासमान आहे तर हे स्वप्न, याचा कारण आहे जे भोग भोगायची जीवाचे असतात ना, ते भोगण्यासाठी एक व्यासपीठ पाहिजे, एक जागा पाहिजे. आणि ती जागा म्हणजे ही सृष्टी आहे. कारण कर्माचे भोग संपायचे कसे, हा संपवण्याचा प्रकार आहे. मग त्यातून कर्म निर्माण होतात. ते काय सृष्टी निर्माण करत नाही, कर्म जीव आपली कर्म निर्माण करतात आणि कर्मातून परत पुढच्या सृष्टीची निर्मितीची बीज त्या कर्मातच असतात. म्हणजे मी जेव्हा मृत्यू पावतो त्यावेळी मृत्यू पावत असताना एक बीज घेऊन मृत्यू जर पावलो, कोणतं बीज, तर पुढील जन्माची इच्छा, पुढील जन्माबद्दल असणाऱ्या अभिलाषा, मागील काहीतरी राहण्याची रुकरूप, ही सगळी बीजच आहेत. आणि ही बीज घेऊनच मी लीन पावतो. आणि लीन पावल्यानंतर ज्यावेळी योग्य वेळ येते म्हणजे रात्र संपते, त्यावेळीच तो जीव परत जन्माला येतो. हे छोटं उदाहरण एका माणसाचं आपण घेतलं बरं काय, हे सृष्टीला सगळ्या लागू होते. सृष्टी सुद्धा अशीच लीन होते. कशामध्ये, सगळ्यांची कर्म साठवून ठेवलेली असतात. तिथं साठोपा शब्द वापरलाय बघा तिथं. आणि अपैसाची साठवे, रात्रीचा समय पावे आणि अपैसाची साठवे, म्हणीय जेतीच तेत स्वभावे साम्यासी ए. आणि हे जी अवस्था आहे ती साठवून ठेवते रात्र.
सगळ्या कर्माचा समुदाय जो असतो तो समुदाय सगळा साठवून ठेवते आणि तीच कर्म भोगायसाठी जीवाची निर्मिती केली जाते. आपण विचार केला तर तर्क लढवायचा, सृष्टी का निर्माण करतात? आम्ही जनरली बोलतो ना भगवंताला, तुला आम्हाला त्रासच द्यायचा होता तर आम्हाला जन्माला कशाला घातलंस? असलं मंदमती मुलाला जन्माला आमच्या पोटाला घालण्यापेक्षा ह्याला जन्मालाच घातलं नसतंच तर बरं झालं असतं. किती चुकीचं बोलतोय बघा आपण. कारण त्याला जन्माला घालण्यामध्ये जरी ते मंद आहे, पंगू आहे, जन्मताच त्याला पॅरालिसिस होतो, म्हणजे हे भोग आहेत ना त्याचे, ते भोग भोगायसाठी त्याला जन्माला घातले. आपण म्हणतोय कशाला भोगाला, म्हणजे मला त्रास का झाला? आई वडिलांना त्रास त्याच्याद्वारेच होणार आहे, त्यालाही त्याच्या शरीराचा त्रास होणार आहे आणि त्याची पूर्वीची कर्म भोगून संपणार आहे. यासाठी त्याला जन्माला घातलं. तशी सृष्टीची निर्मिती, झाडाला पण कर्म आहेत, झाडाची निर्मिती आहे, पशुपक्ष्यांची निर्मिती आहे, दगडगोट्यांची, समुद्राची निर्मिती आहे. यांच्या पाठीमागं त्यांची कर्म आहेत आणि कर्म आहेत म्हणून ती कर्म मग जातात कुठं? तर रात्रीच्या काळामध्ये शांत होतात आणि ती परिपक्व झाली रात्रीत की परिपक्व झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी जसा सूर्याचा उदय व्हावा तशा पद्धतीनं सृष्टीचा उदय होतो. ती ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होतो. तो कोट्यावधी वर्षाचा असतो आणि त्या कोट्यावधी वर्षामध्ये ही जारस, बुद्धीस किंवा अंडज हे जे 4 योनी जे आहेत, ह्या 4 योनीतले जे प्राणी आहेत, जीव आहेत, त्यांना सगळे भोगावे लागतात. म्हणून सृष्टीची निर्मिती आहे. सृष्टी ही आमच्या भोगाची भोगभूमी आहे. लक्षात ठेवा. थोडक्यात अर्थ बघा, सृष्टी ही भोगभूमी आहे. ते भोगायचे आहेत म्हणजे कर्म आमची मागची आहे ती संपवायची आहे. आता नुसती संपवतच नाही, आम्ही परत निर्माण करतो म्हणून परत जन्माला घेतो. हा त्यातला मुद्दा जर लक्षात घेतला तर ब्रह्मदेव ही सृष्टीचाच एक द्योतक आहे. सृष्टीची उत्पत्ती म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस. आणि जेव्हा साम्याला जातं म्हणजे साम्य म्हणजे कर्म संपली नाहीत बरं काय, ती तिथंच पडून असतात. आणि जेव्हा रात्र संपते तेव्हा अंकुरित होतात आणि सृष्टीची निर्मिती होऊन ती भोगायला येतात. केले कर्म झाले तेची भोगाले. जे जे केलेलं कर्म असतं ते निष्काम सोडून उरलेली सगळी कर्म मला भोगालाच कारण होत असतात. त्यासाठी माऊलींनी एवढा मोठा विचार त्यामध्ये सांगितलेला आहे. आणि सांगताना किती सुंदर एक दृष्टांत बीजाचा दिलेला आहे ना, तो अतिशय सुंदर आहे, मार्मिक दृष्टांत आहे. मेघ आणि आकाश यांचाही दृष्टांत जो आहे तो तसाच आहे. झाडांची पानं, फुलं, फांद्या, मुळं, नंतर पालवी सगळे एका बीजामध्ये गुडूप होतं. एका बीजामध्ये केवढं मावतं बघा. तसं ब्रह्मदेव हे बीज आहे आणि त्या बीजामध्ये एवढा महाकाय त्रैलोकाचा सगळा पसारा मावलेला असतो. काय सृष्टीचा चमत्कार आहे बघा. याच्यामध्ये काय आहे, आपण निसर्ग, विज्ञान असं काहीतरी आपण बोलतो, पण परमात्म्याने ही सगळी सृष्टी साचेबंद आणि सिस्टमॅटिक आहे. त्याच्यामध्ये जरासुद्धा फेरफार कुणाला करता येत नाही. अगदी भगवंताला सुद्धा फेरफार करता येत नाही, कारण त्यांची कर्म असतात ती त्यांनाच भोगावी लागतात. भोगण्यासाठी परत सृष्टीची निर्मिती होते. सृष्टीची निर्मिती का होते याचा विचार, अंदाज आपल्याला आता त्यावरून आलेला असेल. परंतु एक सांगणं मात्र माऊलींचं आहे, किती सृष्टी निर्माण होते आणि निर्माण करणारा कोणतरी असू दे, तो सृष्टीची निर्मिती करणारा ब्रह्मदेव, त्या दोघांनाही आयुष्य आहे. त्यांच्या आयुष्याची कालमर्यादा आहे, ती परिच्छिन्न आहे. म्हणजे जन्माला येतात, मरतात, त्यांना क्षणभंगुरत्व आहे. कालावधी कितीही असो, आम्ही आमच्या दृष्टीने विचार जर केला, एका डासापेक्षा माझं आयुष्य ब्रह्मदेवासारखंच आहे ना. डास जन्माला येतात, अंड्यातून बाहेर पडले की लगेच थोडीशी हालचाल करतात, इकडे तिकडे फिरतात आणि त्यांचं मरण होतं बघा. त्या दृष्टीनं माझं आयुष्य 80-90 वर्षाचं समजा असेल तर ते आयुष्य काय दृष्टीनं ब्रह्मदेवासारखं आयुष्य आहे की नाही? आहे. मग ब्रह्मदेव जशी सृष्टीची निर्मिती करतो तसा मीही ब्रह्मदेवच आहे. मी माझ्या सृष्टीची निर्मिती करतो, त्याला जीवसृष्टी म्हणतात. ब्रह्मदेव ईश्वर सृष्टीची निर्मिती करतो आणि मी जीवरूपानं जीवसृष्टीची निर्मिती करत असतो. मला जी जीवसृष्टीची निर्मिती झाली त्यावेळी मी जेव्हा मृत्यू पावलो तेव्हा ती रात्र माझी झालेली असते आणि त्या रात्रीच्या वेळी मी ती सगळी कर्म मनात ठेवलेली असतात.
माझं हे राहिलं, माझं ते करायचं होतं, ही आसक्ती जी असते ती आसक्तीच मी परत जन्माला आलो म्हणजे माझी रात्र संपली आणि मी जन्माला येतो त्यावेळी भोगायसाठी परत मी तयार राहतो. ही कुठली कर्म आहे सांगा? कोणी मला परमात्म्यानं दिलीत काय सांगा? तर नाही, की मीच कर्म केली आणि मीच ती माझ्या भोगाला येत असतात. तशा सगळ्या सृष्टीची निर्मिती जी आहे ही कर्मासाठीच आहे. कर्म भोगण्याचं एक क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रावरती सगळे जीव आपले आपली कर्म भोगत असतात. आपल्याला जे जे दिले अंगावाले ते फेडून टाकण्याचा ऋण, अंगावरली कर्ज फेडण्याचं काम करत असतात, बाकी काही करत नाहीत. जे कर्जमुक्त झालेत ना त्यांना जीवनमुक्त म्हणतात. का? मागचं होतं ते संपलं प्रारब्धाच्या द्वारे, पुढचं कर्जच काढलं नाही. पुढचं कर्ज काढलं नाही तर फेडायला परत येईल काय? तो सांगा, येणार नाही. आम्ही काय होते सांगा? आता जन्माला आलोय ते कर्ज घेऊनच आलोय. वास्तविक सगळ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. जे जे म्हणून जन्माला जीव आलेत त्याच्यावरती कर्माचं कर्ज आहे. आता ते भोगानंच म्हणजे प्रारब्ध भोगानं फिटत असतं. पण आपण पुन्हा जे क्रियमानाच्या द्वारे आसक्ती निर्माण करतो त्यातून परत कर्जाची निर्मिती होते आणि माझ्या मृत्यूपर्यंत जर ते फिटलं नाही तर माझ्या मृत्यूनंतर मला परत जन्माला येऊन ते फेडावं लागतं. ह्या एका उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं असेल की मी जन्माला का येतो? जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. आणि जन्म जर झाला तर सुख दुःख आलीतच. सुख दुःखातून आणि कर्माची निर्मितीच होते. त्या निर्मितीतून परत साम्य स्थिती, साम्यानंतर वैषम्य, परत जन्माला, परत सृष्टी, परत सगळ्या हालचाली सुरू झाल्या. म्हणून सृष्टी, म्हणून माया अनादी आहे. हे मायेच्या पोटात सगळं असतं. माया ही गर्भिणी असते जेव्हा रात्र असते तेव्हा, आणि माया प्रसूत होते तेव्हा सृष्टीची निर्मिती होते. आपण याच्याबद्दलचं वेगळं चिंतन करा बरं काय. हे काय कुठलं आपलं जनरली जसं सुचतंय आपण तसं बोलायला लागलेलं आहे, पण तरीसुद्धा आपण याच्यावर चिंतन करायचं की नेमकं काय परिस्थिती होत असेल आणि सृष्टीची निर्मिती होत असेल. यासाठी माऊलींनी एवढ्या ह्या 7-8 ओव्यांचा विचार जो आहे, अव्यक्तातून व्यक्त कसं होतं आणि व्यक्त झालेलं परत अव्यक्तात कसं जात असतं. साकारातूनच निराकारामध्ये निर्मिती होते, त्याला साम्य दशा म्हटलेलं आहे. आणि त्या निराकारातूनच जेव्हा कर्म अंकुरित होतात, फलोन्मनित होतात, त्यावेळी ती फळं म्हणजे आपली जन्म, सगळ्या जीवाचा जन्म आहे. मग काय करतो ब्रह्मदेव? काय करतात? ब्रह्मदेव इतक्या लाखो वर्षामध्ये यांची सगळी जुळवाजुळव प्रत्येकाच्या कर्माची करून आपल्याजवळ ठेवतात. ती रात्रभर आपल्याजवळ ठेवतात. रात्र म्हणजे किती? काही अब्ज कोटी वर्ष ती त्यांची रात्र असते. त्या रात्रीत त्यांच्याबरोबर त्याच्यावर प्रक्रिया करत असतील कर्मावर, आणि ती व्यवस्थित कर्म प्रत्येक जीवाला देऊन त्या त्या योनीमध्ये त्याला जन्माला घालतात. ह्याला अंडजमध्ये घालायचं, याला जारजमध्ये घालायचं, याला उद्भिजमध्ये घालायचं. जारज, अंडज, उद्भिज शब्द वापरलेला आहे आणि स्वेदज शब्द वापरलेला. घामातून निर्माण होणारे, अंड्यातून निर्माण होणारे, डायरेक्ट पिलाला जन्म देणारी माणसं जी असतात ती माणसं, आणि उद्भिज म्हणजे ही जे वनस्पती आहेत या वनस्पतीची पण निर्मितीला, या वनस्पतीला सुद्धा कर्म आहेत. ती कर्म फेडायसाठीच काही वर्ष ते इथं जगत असतात. त्यानंतर त्यांचा नाश होतो, बीजामध्ये समाविष्ट होतात. परत ते बीज साम्यावस्थेतून नंतर वैषम्य पावतं आणि परत सृष्टी म्हणजे परत जन्माला कशाला यायचं ते त्यांच्या कर्मावर ठरत असतं. अशा पद्धतीने सृष्टीची सगळी उलाढाल चालू असते. आपण त्यातलं थोडक्यात समजून घ्यावं, बाकी त्याच्यापेक्षा अति खोलात जायची काय आवश्यकता नाही. आता माऊलीने 20व्या श्लोकावरती माऊली बोलतात बघा. परस्तस्मातु भावो अन्यो व्यक्तो अव्यक्तात सनातनः यस सर्वेषु भूतेषु नश्यचु न विनश्यति. जे त्या स्थूल विद्यापेक्षा पलीकडे आहेत, ज्याला अव्यक्त म्हणतात, त्या वर्णन केलंय बघा खांदारकर महाराजांनी. त्या हिरण्यगर्भापेक्षा सुद्धा जो वेगळा आणि विलक्षण अव्यक्त आहे, तो इंद्रियांना मनबुद्धीना विषय होत नाही. तो सर्व काळात अस्तित्व रूप आहे. असा जो तो सर्व भूत नाश पावत असताना सुद्धा तो नष्ट होत नाही. आता परमात्म्याचं उदाहरण दिलेलं आहे.
जगातली यच्चावत सगळी दिसणारी अनुभवाला आपल्या बुद्धीला अनुभवाला येणारी जी गोष्ट म्हणून आहे ती गोष्ट नाशवंत आहे. फक्त या नाशवंतामध्ये जे नष्ट न होणारं एक तत्व आहे तो परमात्मा आहे. परतस्मातु भावो अन्यो, ते वेगळ्या भावामध्ये असतो. व्यक्तो अव्यक्तात सनातन, व्यक्त आणि अव्यक्ताच्या पलीकडे आहे. अव्यक्ताहून श्रेष्ठ असं दुसरं एक सनातन अव्यक्त तत्व आहे. अव्यक्तापेक्षा अव्यक्त, म्हणजे ब्रह्मदेवाचा सुद्धा देव असा कोणतरी असायलाच पाहिजे. नाहीतर ब्रह्मदेवाचा नाश करणं आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती करण्याचं काम कोशामुळे होतं. हा मुद्दा आहे ना. म्हणजे मी जागृतीमध्ये आहे, स्वप्नामध्ये आहे. जागृतीमध्ये वावरणारा आणि मी स्वप्नामध्ये वावरणारा, याला दोघांनाही पाहणारा दुसरा कोणतरी असला पाहिजे. त्याशिवाय मला माझ्या जागृतीचा आणि स्वप्नाचा अनुभव झाला नसता. तसं ही जी सृष्टीची अनुभूती येते आपल्याला, ही अनुभूती आहे हे पाहणारा कोणतरी, म्हणजे ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ कोणतरी अव्यक्तापेक्षा श्रेष्ठ असायला पाहिजे, ज्याला नाश नाही. ज्याचा नाश होतो त्या नाशिवंताला दुसरी नाशिवंत पदार्थाचा अनुभव काय होत नाही, की ते शाश्वत आहे असा अनुभव सांगता येत नाही. कारण दोन्ही नाशवंत आहेत. आणि ज्यावेळी दोन्ही नाशवंत असतात त्यावेळी शाश्वत आहे असं कोण सांगेल. याचा अर्थ असा आहे, जर ब्रह्मदेव आणि स्वर्गादी देव नाश पावतात तर या नाशाच्या पाठीमागं एक सिस्टीम आहे. दुसरी गोष्ट, हा नाश पाहणारा दुसरा कोणतरी आहे. आणि दुसरा कोणतरी आहे तो अव्यक्ताहून श्रेष्ठ आहे असं माऊली म्हणतात. तो सनातन अव्यक्त तत्व आहे. ते सर्व भूतमात्रांचा जरी नाश झाला, एष सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यती, ते सर्व भूतांचा नाश जरी झाला असताना सुद्धा स्वतः विनाश पावत नाही. न विनश्यती, त्याचा नाश होत नाही. कारण सर्व काळात तो अस्थिरूपानं असतो. जगाच्या घडामोडी तो जगापासून बाजूला राहून पाहतो. जगात राहून जगाच्या घडामोडी पाहता येत नाहीत, कारण आपल्याला मरण आहे. एक साधारण सांगतात बघा, एखादा महात्मा सत्पुरुष जर असेल तर त्याची पापणी म्हणे नवत नाही. पापणीची उघडझाप म्हणे त्यांच्या होत नाही. आत्मज्ञानी पुरुष जे असतात ना, म्हणजे काही ना की त्यांचा एक गुण सांगितला, एक गुण सांगितला जातो, दुसरे आणि गुण आहेत नंतर हाच गुण लागू करून चालत नाही. तर त्यांची म्हणे पापणीची उघडझाप होत नाही. आता पापणीची उघडझाप होते की नाही हे बघायसाठी दुसरा जो माणूस आहे त्याच्या पण पापणीची उघडझाप व्हायला नको पाहिजे, तरच तो पाहू शकतो ना. मग आत्मज्ञानी जर पुरुष ओळखायचा असेल तर आत्मज्ञानीच असावा लागतो. तसा ब्रह्मदेवाची जर नाश आहे, ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे, ही उत्पत्ती स्थिती करणारा आणि ती उत्पत्ती स्थिती पाहणारा दुसरा कोणतरी या लोकांपासून बाजूला आहे. की जो सत्यलोक किंवा स्वर्गलोक आदी जे लोक आहेत त्याच्यामध्ये विष्णू लोक वैकुंठ इथं तो राहत नाही. तर इथल्या सगळ्या संस्थानिकांना, म्हणजे या ब्रह्मदेव विष्णू महेश ही सगळे जे देवदेवता आहेत यांना सांभाळणारा असा कोणतरी वेगळा आहे. यांची सिस्टम चालवणारा वेगळा कोणतरी आहे हे सांगण्यासाठी जो इंद्रिय मन बुद्धीला विषय न होणारा आहे. हे कुणालाच विषय होत नाही, कारण अव्यक्ताचं अव्यक्त तत्व आहे. तो जे अव्यक्तच मुळात आहे. ब्रह्मदेव अव्यक्त आहेत आणि ह्या अव्यक्ताच्या पाठीमागे दुसरा अव्यक्त एक श्रेष्ठ आहे. म्हणून म्हटलेलं आहे परस्त तस्मात पर आहे, याच्याही पलीकडे भावान्यो व्यक्तो अव्यक्तात सनातना, त्या व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडे असं सनातन अव्यक्त तत्व आहे. ते जे आहे यस सर्वेषु भूतेषु नश्यत्सु, या सगळ्या भूतमात्राचा नाश झाला असतानाही न विनश्यती, त्याचा मात्र विनाश होत नाही. तो अस्थिरूपानं सतत राहतो, सतत असतो. तो कुठेही जात नाही. म्हणून सृष्टीचा लय आणि सृष्टीचा उदय, सृष्टीची निर्मिती तो पाहतो. आणि पाहणं म्हणजे त्याला साक्षी रूपानं पाहत होता. त्याला द्रष्टा म्हणायचा किंवा साक्षी रूपानं पाहणारा म्हणायचा. जगातून बाहेर गेल्याशिवाय ज्ञान होत नाही.
आत्मस्वरूप जे आहे ते जगापासून बाजूला गेल्यानंतरच अनुभवाला येतं. मला सृष्टीचा लय आणि सृष्टीचा उदय जर पाहायचा असेल तर मला जगापासून बाजूला जावं लागेल, त्याशिवाय मला कळणारच नाही. आणि म्हणून माऊलीने ते वर्णन करताना परस्तस्मातु भावोन्यो व्यक्तो अव्यक्त सनातनम असं ते आहे, तत्व आहे. त्यावर माऊलींनी ओवी करताना म्हणलं, ते समविषम न दिसे काही म्हणून भूते ही भाषण आहे. काय म्हणतात बघा, तैते समविषम न दिसे काही म्हणून भूते ही भाष नाही, जेवी दुधची झाली आधई नामरूप जाय. त्या ओवीचा विचार आपण पुढच्या चिंतनामध्ये बोलूया, कारण थोडासा वेळ लागेल. तर त्याचा विचार आणि चिंतन आपण नंतर एकत्र 170 नंबरची ओवी 171 नंबरच्या ओवीचा दृष्टांत रूपानं सांगितलेले आहे. पुढच्या चिंतनामध्ये पाहूया. आजची सेवा सद्गुरूंच्या आणि भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.